तीन मुले, तीन सुना आणि वाटणी. वृद्ध बाबांच्या पत्नीला जाऊन आता काही काळच उलटला होता की बाबांच्या मुलासुनांनी त्यांचे खाणेपिणे करण्याचा कंटाळा येऊ लागला. ह्यात त्यांनी आपल्या नवऱ्यांचे कान भरून घराची वाटणी करावी असा तगादा लावला. सर्वजण आता एकत्र बसले आणि बाबांना बुनबुन करू लागले. आता आई गेली आहे तर तुमचं सर्व काही आम्हालाच करावं लागते, त्यामुळे आम्ही आता आपल्या वाटण्या करून घ्याव्या आणि ज्याचा त्याचा वाटा ज्याला त्याला मिळावा, बस इतकंच इच्छा आहे. बाबा काहीच बोलले नाही. दुसऱ्या दिवशी मुलांनी गावातील पंच, गावकरी, पाटील यांना बोलावले. वाटण्या चालू झाल्या. अमुक अमुक मोठ्याला, तमुक तमुक मधल्या आणि लहानग्याला. बाबा शांत होते. मग आली आता बाबांना कोण सांभाळणार? पंच बोलले, मोठ्याकडे ठेवा. मोठी सून म्हणाली, नाही नाही, मला नाही जमायचं त्यांना करायला, मी नोकरी करते, मला नाही बाई जमायचं. मधलीला विचारलं, तुझ्याकडं? तेव्हा ती बोलली, नाही बाई, मला फार घरात काम असतात, त्यात मुलांचं ह्यांचं करण्यात मी थकून जाते, त्यात ह्यांचं कोण करेल. तिसरी म्हणाली, मला तर लहान मुलं आहे, मी तर करू शकत नाही. यावर सगळे कुजबुज करू लागले. तीन मुलांनी मिळून ठरवलं की वडिलांनी मागे गवताच्या गुंजीच्या झोपडीत राहायचं आणि वार वाटून घेऊन आपण ज्याला त्याला त्यांना जेवण द्यायचं. सगळे शांत झाले. पंच बाबांना म्हणाले, भाऊसाहेब, मान्य आहे का तुम्हाला? यावर इतका वेळ शांत असलेले बाबा मोठ्या गडगडाटी आवाजात म्हणाले, पहिली गोष्ट म्हणजे हे घर, ही शेती माझी आहे. ती मला वडिलोपार्जित मिळालेली नाही, माझ्या आणि माझ्या पत्नीच्या कष्टाची घामाची आहे. त्यामुळे हिची वाटणी मी करतच नाही आहे. हे कोण मला सांभाळणार किंवा न सांभाळणारे? ज्याला गरज असेल त्याने माझ्या घरात राहावे, नाहीतर मला कुणाचीही गरज नाही. मी स्वतः माझी सोय वृद्धाश्रमात करून घेईन. ही सर्व घर जमीन मी संस्थेत दान करून तिथे आनंदाने जगेन. त्यामुळे माझी अट ज्याला मान्य असेल त्याने या घरात राहावे, नाही तर चालते व्हावे. अरे, एक बाप काबड कष्ट करून आपल्या तीन मुलांना सांभाळू शकतो, उभा करू शकतो, त्यांना एक बाप सांभाळत नाही याची मला कीव वाटते. बाबांच्या बोलण्यावर तेथे जमलेले सगळे काही खजील झाले होते. आजच्या ह्या कलियुगात खरंच म्हातारी माणसं म्हणजे सर्वांना अडगळ वाटत आहे, पण ती अडगळ नसून एक मायेची छत्रछाया आहे, हे सर्वजण विसरत आहेत. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा. धन्यवाद.